एकाच ठिकाणी काम करून कंटाळा आला आहे. मी दुसरीकडे कुठेतरी काम पाहते, असं पत्नी पतीला म्हणाली. पण पती दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळं त्यानं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. दुपारची वेळ होती. पत्नीने पतीला सांगितलं की मी ऑफिसला जात आहे. त्यानंतर पत्नी ऑफिसच्या दिशेने निघाली. दुपारची वेळ झालेली होती. त्यानंतर पती हा तिच्या कामामध्ये व्यस्त झालेला होता. जेव्हा संध्याकाळ झाली, ऑफिस सुटण्याची वेळ झाली, तेव्हा मात्र पती घरी आलेला होता. पत्नी अजूनही ऑफिसला गेलेली होती, ती परत आली नव्हती. त्यामुळं पतीने तिला फोन लावला. फोन स्विच ऑफ आल्यामुळं पतीला वाटलं की बॅटरी संपली असेल. थोड्याच वेळात पत्नी घरी येईल. जशी जशी रात्र होऊ लागली होती, त्या पद्धतीनं पतीच्या मनात शंका येण्यास सुरुवात झाली होती. आणि शेवटी मनात येतं की पत्नी दुसऱ्या कुठंतरी काम पाहण्यासाठी गेली असेल. ती त्या ठिकाणी दुसरीकडे काम पाहते असं सांगत होती. तिकडं तर गेली नसेल ना. असं करत करत मध्यरात्र झाली, पण पत्नी काही घरी आली नाही. पतीच्या डोळ्याला झोप लागत नव्हती. शुक्रवारची पहाटही झाली होती, तरी देखील पत्नी घरी आली नाही. त्यावेळी मात्र पतीच्या पायाखालची जमीन सरकायला सुरुवात झाली. त्यामुळे पतीने ऑफिसमध्ये फोन लावला. तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण ऑफिसमधून सांगण्यात आलं की तुमची पत्नी ऑफिसला आलीच नाही. आता पतीच्या मनात धडपड सुरू झाली होती. त्याने ऑफिस गाठलं. त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्याचा गोंधळ आणि एका कोपऱ्यात काहीतरी पतीला दिसलं. त्याचवेळी त्याने पोलिसाशी संपर्क साधला. पत्नी कालपासून गायब असल्याचं सांगितलं. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घातलं, तेव्हा अतिशय भयंकर स्वरूपाची घटना समोर आली. ज्या ऑफिसमध्ये सदरील महिला कामाला होती, त्याच ऑफिसच्या एका कोपऱ्यात त्या महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवण्यात आला होता. पोलीस आले. त्यांनी त्या गोण्या उघडल्या आणि समोर जे होतं ते पाहून पोलीसही हादरून गेले. त्याच गोण्यामध्ये त्या महिलेचा छिन्न विछिन्न झालेला मृतदेह कोंबून ठेवलेला होता. नेमकं प्रकरण काय होतं, ते कशा पद्धतीने आणि कसं घडून आलं, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहतात क्लिक टू न्यूज. भोंदू खरात बाबाचं प्रकरण ज्या पद्धतीनं उजेडात आलं होतं आणि त्याच्या टेबल टेनिसचा व्हिडिओ व्हायरल झाले होते, तेव्हापासून महिलांचं डोकं अतिशय गतीने पळताना दिसतंय. ज्यांचे पती नोकरी करतात, ऑफिसमध्ये काम करतात, त्यांच्याकडे विचित्र नजरेने पत्नी पाहू लागली आहे. प्रत्यक्षात ऑफिसमध्ये काय होत असेल, काय करत असतील, असे एक ना अनेक गोष्टी महिलांच्या मनात घरत करून राहत आहेत आणि संशय बाळगून वावरताना देखील त्या दिसत आहेत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या पद्धतीनं पुण्यातील एका कायद्याचं शिक्षण घेऊन लोकांना न्याय देणाऱ्या वकिलाच्या आयुष्यातील किस्सा आज घडलेला आहे. हा किस्साच मी तुम्हाला या स्टोरीत सांगणार आहे. ॲडव्होकेट संजय सावंत यांचं जुना मुंडवा रोडवर एक ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ते त्यांचं कार्य करतात. त्यांनी आतापर्यंत अनेक गुन्ह्यात वकिली म्हणून आपली बाजू सर्वांसमोर सिद्ध केलेली आहे. तसेच त्यांचे राजकीय देखील संबंध आहेत. भाजपच्या कायदे विभागाचे त्यांच्याकडे पुण्यातील पदसुद्धा आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा हा वकिली व्यवसाय जोमाने सुरू आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात भरती झालेली आहे. पण याच भरतीच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापूर्वी गणेशनगर येरवाडा परिसरात राहणाऱ्या पूनम दिनेश मुन, वय वर्ष 39 या मुलाखतीसाठी ॲडव्होकेट संजय सावंत यांच्या ऑफिसमध्ये गेल्या. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी काम करण्याची पद्धत सांगितली. ॲडव्होकेट सावंत यांनी त्याचं सर्व काम पाहिलं. त्यांच्या मुलाखतीमध्ये ज्या पद्धतीने सर्व काही विचारलं होतं, त्या सर्वांची पूनम यांनी उत्तरे दिली. त्यानंतर ॲडव्होकेट सावंत यांनी त्या ऑफिसमध्ये काम करण्याचं नियुक्तीपत्र त्यांना दिलं. पूनम या सकाळी घरातील सर्व कामे उरकून दुपारी 2 वाजता ऑफिसमध्ये येण्यास सुरुवात झाली होती. पूनम यांच्या कामाविषयी संजय सावंत यांना खूप हेवा वाटू लागला, आनंद वाटू लागला. पूनम यांची सहकार्याची भावना सावंत यांना आवडू लागली होती. शेवटी ऑफिसमध्ये काम करत असताना महिला आणि पुरुष यांच्यात संपर्क येत असतो, बोलाचाली होत असतात. यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका घेण्यासारखा विषय नसतो. परंतु ज्या पद्धतीने पूनम ही ऑफिसमध्ये वावरत होती, त्यावरून संजय सावंत यांना देखील पूनम हिच्याविषयी मनात प्रेम जागृती होऊ लागली होती. मात्र पूनम या ऑफिसमध्ये काम करते एवढंच तिच्या डोक्यात होतं. संजय सावंत मात्र आपले बॉस आहेत, त्या पद्धतीने त्यांच्याशी ती वागत होती. पूनम ऑफिसमध्ये कामाला लागून 1 वर्षाचा कालावधी झाला होता. पूनम मनासारखी तिला नोकरी मिळाली म्हणून आनंदी होती. त्यामुळे ती प्रत्येक दिवस ऑफिसला आनंदात जायची. संजय सावंत याच्याबरोबर ऑफिसमध्ये गप्पा मारत असताना त्यांच्यामध्ये थट्टा मस्करी देखील सुरू झाली होती. मग योगायोग पहा असा आला की एक दिवस ॲडव्होकेट सावंत यांची पत्नी जेव्हा ऑफिसमध्ये आली, तेव्हा तिने पूनम हिला पाहिलं. पूनम ही दिसायला सुंदर होती. त्यामुळे ॲडव्होकेट सावंत यांची पत्नी स्वाती सावंत यांच्या मनात शंका येण्यास सुरुवात झाली. ऑफिसमध्ये इतर कर्मचारी असतात. जेव्हा कर्मचारी निघून जातात, तेव्हा पूनम आणि तिचा पती संजय यांच्यामध्ये बोलणं होत असेल, दोघांमध्ये प्रेम तर झालं नाही ना, अशा एक ना अनेक मनात शंका स्वाती घेऊन बसली होती. प्रत्येक दिवस तिच्या मनात
काहूर माजायला सुरुवात झाली होती. पूनमला ऑफिसमध्ये नोकरीला लागून 1 वर्षाचा कालावधी झालेला होता. पहिल्याच वर्षी स्वातीने तिला पाहिल्यामुळं प्रत्येक दिवशी स्वातीच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले होते. एक वेळ तर स्वातीने ॲडव्होकेट सावंत आणि पूनम यांना थट्टा मस्करी करत असताना जागेवर पकडलं. तेव्हा मात्र स्वातीच्या डोक्यामध्ये राग गेला आणि तिने पती संजय सावंत याच्याबरोबर वाद घालायला सुरुवात केली. पूनमला ऑफिसमधून हाकलून द्या अशा प्रकारचा वाद स्वातीने पती संजय सोबत घालायला सुरुवात केली होती. संजय सावंत हा जेव्हा घरी यायचा त्यावेळी स्वाती आणि संजय यांच्यामध्ये पूनमवरून भांडणे होण्यास सुरुवात झाली. संजय सावंत आणि स्वाती सावंतला एक मुलगी देखील आहे. ती देखील वयात येऊ लागली होती. घरात जो काही वाद सुरू होता तो वादही तिच्याही कानावर येत होता. तिलाही सर्व काही कळत होतं. त्यामुळे एवढे सांगून सुद्धा संजय सावंत हा पूनमला ऑफिसमधून का काढत नाही असाच प्रश्न होता. कारण पूनमला आता ऑफिसमधील सर्व काही माहिती झालेली होती. पुन्हा नवीन माणूस घ्यायचा, त्याला शिक्षण द्यायचं, म्हणून संजय सावंत पूनम हिला काढू शकत नव्हते. तिला काढण्यासाठी टाळाटाळ करत होते. पत्नी सावंत इकडे मात्र पत्नी स्वाती सावंत हिच्या मनामध्ये प्रत्येक दिवस राग वाढण्यास सुरुवात झाली होती. तिला खात्री पटली होती की संजय आणि पूनम यांच्यामध्ये खरोखरच अनैतिक संबंध आहेत. या दोघांमध्ये काहीतरी खरोखरच चालू आहे. त्यामुळे मनात उठलेलं काहूर स्वातीला शांत बसून देत नव्हतं. त्यामुळे तिने तिच्या मुलीला सांगितलं की आता पूनमचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. ज्या पद्धतीने सर्व काही प्लॅनिंग सुरू झाली होती त्या पद्धतीने सावंत याच्या घरात वाद होण्यास सुरुवात झाली होती. हे वाद पूनमच्या कानापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे तिने एक दिवस पतीला सांगितलं की मी दुसरीकडे काम पाहते. पण पती दिनेश यानं तिच्याकडे लक्ष दिलं नाही. दिनेश याची पत्नी गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी ऑफिसला निघाली होती आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ती पुन्हा परत रात्री घरी आलीच नाही. पत्नीची ज्या पद्धतीनं पती शोधाशोध घेत होता त्यातून समोर आलेलं जे भीषण वास्तव होतं ते दिनेश यांनी, जे मध्ये पूनम हिचे पती आहेत दिनेश मून यांनी ते काय सांगितलं होतं ते पण आपण ऐकणार आहोत. ज्या दिवशी नेहमीप्रमाणे दुपारी पूनम घरातून ऑफिसला गेली, सगळे अगदी नॉर्मल होतं. ती रोजच्यासारखं निघाली होती. मला एकदा ती म्हणाली होती की दुसरीकडे काम बघू का, पण मी कामात व्यस्त असल्यामुळे जास्त लक्ष दिलं नाही. पण दुपारनंतर अचानक तिचा फोन बंद झाला आणि संपर्क तुटला असं दिनेश म्हणून सांगत होता. सुरुवातीला त्यांना वाटलं होतं की मोबाईल चार्ज नसावा किंवा कामात असेल, पण जसा जसा वेळ पुढे जाऊ लागला तशी त्याची चिंता देखील वाढू लागली होती. मनात कुठेतरी एक अस्वस्थता निर्माण झाली होती. पण नेमकं काय झालं याचा अंदाज लागत नव्हता. वकील सावंत आणि त्याच्या बायकोसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून वाद होत होते. त्यामुळे दुसरीकडे मुलाखतीला गेली असेल म्हणून तिचा मोबाईल बंद असेल असंही मून याला वाटत होतं. दुपारी ऑफिसमधून फोन आला की पूनम ही ऑफिसमध्ये गेली होती, मात्र गुरुवारी रात्री ती आली नाही. त्यानंतर मग शुक्रवारी मून यांनी दुपारी ऑफिसमध्ये फोन केला आणि त्या ठिकाणी असं कळालं की तुमची बायको ऑफिसला आलीच नाही. हे सांगून दिनेश मून यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण पत्नी घरातून निघालेली होती. त्यांनी पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न केला होता पण मोबाईल सतत बंद येत होता. त्या क्षणी त्याला पहिल्यांदा खूप संशयास्पद वाटलं होतं आणि ते कामावरून घरी परतल्यानंतर तातडीने ऑफिसमध्ये पोहोचले. तिथे जाऊन चौकशी केली पण त्यांना वेगवेगळी गोंधळात टाकणारी उत्तरं त्या ठिकाणी मिळाली. कोणी सांगत होतं की त्या आल्या नाहीत, तर कोणी सांगत होतं की आम्ही त्यांना पाहिलंच नाही. या विरोधाभासी माहितीमुळं त्यांचा संभ्रम प्रत्येक वेळेस वाढत होता. दिनेश मून यांनी CCTV फुटेज पाहण्याचा निर्णय घेतला. त्या फुटेजमध्ये त्यांच्या पत्नी ऑफिसमध्ये प्रवेश करताना स्पष्टपणे दिसत होत्या, पण त्यानंतर त्या बाहेर आलेल्या दिसल्याच नाही. नेमकं गेल्या कुठे हा क्षण दिनेश मून यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का होता. त्यांनी पोलिसाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला तपासात थोडा विलंब झाला. पण त्यांना काहीतरी गंभीर घडलं याची खात्री पटली होती. त्यामुळे ते स्वतःच शोध घेत पुढे गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते थेट ऑफिसपर्यंत पोहोचले आणि ते वारंवार संजय सावंतला विचारपूस करत होते, परंतु त्याच्याकडून ही उत्तरे उडवाउडवीचीच मिळत होती. सकाळी ऑफिसला गेल्यानंतर ऑफिसचं दार उघडलं होतं आणि ते आतमध्ये ज्यावेळेस दिनेश यांनी प्रवेश केला आणि आतमध्ये प्रवेश करताच त्या ठिकाणी खूप काही बदलल्यासारखं वाटलं. अंधारलेली खोली दिसली, चालू असलेला फॅन आणि अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू हे सगळं पाहून काहीतरी चुकीचं घडलंय याची जाणीव दिनेश यांना झाली होती. त्यानंतर फरशीवर जे लाल डाग पडलेले होते, भिंतीवर लाल डाग पडलेले होते, हे सर्व काही पुढे गेल्यानंतर दिनेश यांना एका कोपऱ्यात एक पोतं दिसलं, म्हणजे गोणी दिसली आणि काहीतरी भयंकर घडले याची त्यांना खात्री पडली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पोलिसांना कॉल केला. त्यानंतर चंदननगर पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक, नूतन पवार तसेच पोलीस निरीक्षक निलेश वडाक यांनी घटनास्थळीची पाहणी केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि गुन्हे उघडताच आतून पूनमचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला. त्यावेळी पोलिसांनी वकील संजय सावंत, त्याची पत्नी स्वाती सावंत आणि अल्पवयीन मुली
या तिघांनाही अटक केली. मात्र हे सर्व घडलं कशामुळं? तर केवळ संशयावरून, अनैतिक संबंधाच्या संशयावरून. प्राथमिक माहितीनुसार तर हे अनैतिक संबंधातून घडल्याचं समोर येत आहे. मात्र प्रत्यक्षात ह्याची सत्य बाजू काय आहे ते देखील आता पोलीस तपास करत आहेत. परंतु ज्या गोष्टीची आपण खात्री करत नाही आणि त्याच्या टोकापर्यंत जातो, त्याची शिक्षा काय होऊ शकते याची देखील आपल्याला कल्पना ज्यावेळेस आपण घटना करतो, एखादा गुन्हा करतो त्यावेळेस लक्षात येत नाही. परंतु पोलिसांचे हात एवढे लांबपर्यंत गेलेले आहेत की तुम्ही कशाही पद्धतीने गुन्हा करा आणि कितीही लपून गुन्हा करा, तो कधी ना पुढे येत असतो. अवघ्या 6 तासातच पोलिसांनी संजय सावंत, त्याची बायको आणि मुलीला अटक केली. परंतु हे ज्यावेळेस दुपारी ऑफिसमध्ये गेली त्यावेळेस संजय सावंत, त्याची पत्नी, तिची मुलगी हे ऑफिसमध्ये आले आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा पूनम हिचे हातपाय बांधले. त्यानंतर हातपाय बांधल्यानंतर तिला बॅटने जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे तीक्ष्ण हाताने देखील तिच्यावर वार करण्यात आले. या वारामध्ये तिच्या अंगातून पूर्ण रक्त येत होतं. ते फरशीवर देखील सांडलं होतं आणि त्यानंतर ते भिंतीवर देखील सांडलं होतं. आता हे खून तर त्यांनी केला होता. त्यानंतर तिचा मृतदेह आता कुठेतरी लपवायचा म्हणून एक गोणी आणली आणि त्या गोणीमध्ये त्या पूनमचा मृतदेह भरला. त्या मृतदेहाची त्या तिघांनाही देखील वाट लावायची होती, म्हणजे जेणेकरून पूनमचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. परंतु पूनम हिचा नवरा ऑफिसमध्ये पोहोचला आणि सर्व काही काळावेर समोर आलं. त्यामुळं पूनमचा कशा पद्धतीने खून केला हे देखील पोलिसांनी ॲडव्होकेट सावंत यांची पत्नी आणि मुलीकडून वधवून घेतलं आहे. ज्या पद्धतीने ते पती पत्नी आणि मुलगी यांनी हे सर्व कार्य केलं, यामध्ये आता ते सुटतील, यातून बाहेर सुटतील असं वाटत नाही. जो व्यक्ती कायद्याचं ज्ञान घेऊन सर्व काही लोकांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, त्यांना अनेक गुन्ह्यातून वाचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आता खुद ॲडव्होकेट संजय सावंत यांच्यावरच आता स्वतःला वाचवण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटतं? ज्या पद्धतीनं संशय घेतला होता तो खरंच असेल का? जर असेल तर अशा पद्धतीने एखाद्याचा जीव घेणं कितपत योग्य आहे? यामध्ये आपल्याला कुणालाही नाव ठेवायचं नाही अथवा कुणाची बदनामी करायची नाही, परंतु समाजामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढत आहे याला कुठेतरी निर्बंध बसला पाहिजे. यासाठी आपण या स्टोरीच्या माध्यमातून हा विषय आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तर पुन्हा तुम्ही देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.